हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर बाहेर एवढा धो-धो पाऊस पडतोय आणि अशा ह्या पावसामध्ये गरमागरम वडापाव, कांदा भजी, बटाटा भजीची आठवण होते आणि हे आपण नेहमीच करतो. पण आज मी तुम्हाला 1 कप बेसन पिठापासून अशी रेसिपी दाखवणार आहे की बघा, लहानच काय तर मोठेसुद्धा जाम खुश होतील. एवढी टेस्टी आणि भन्नाट रेसिपी आहे. फार उशीर न लावता आता आपण सुरुवात करूयात. तर आता इथे मी बटाटे घेतलेले आहे. आता हे बटाटे अर्धा किलो प्रमाणामध्ये आहे. 7 ते 8, 4 ते 5 म्हटलं तरी पुरेसे होतात. तर इथे मी 7 ते 8 बटाटे घेतलेले आहे. हे बटाटे कुकरला लावून शिट्टी करून घ्यायचे आहे. अगदी 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या तर पुरे होतात. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित बटाटे छान उकडले जातात. आता कुकर लावला, आपण बाकी प्रिपरेशन करून घेऊया. तर इथे एका मिक्सर जारमध्ये बघा मी 5 ते 6 कढीपत्त्याची फ्रेश पानं घेतली, थोडा लसूण घेतला आणि आल्याचा 1 इंच तुकडा घेतलेला आहे. आता हे आल्याचे तुकडे करून त्यामध्ये टाकलेत आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. अगदी गरगरीत असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघताय हे बघा. आता यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या ह्या हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यासुद्धा मिक्सरला असं गरगरीत वाटून घ्यायचे. अगदी बारीक वाटायचं नाही आहे. गरगरीत वाटलं तर पदार्थाला चव खूप छान येते. तर आता हे मिक्सरला मी गरगरीत वाटून घेतले, तुम्ही बघताय. आता कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहे. कुकर थंड करून घ्यायचा. थोडासा नॉर्मल झाला की उघडायचं, वाफ जाऊ द्यायची त्याची. अगदी गरम गरम उघडायचं नाही आहे, जपून उघडायचं आहे. त्यानंतर बटाटे काढून घ्यायचे, बटाट्याची साल काढून घ्यायची आणि असं स्मॅशरने अगदी स्मॅश करून घ्यायचं आहे बघा. खूप जास्त स्मॅश करायचं, अगदी आपण बटाट्याची भाजी बनवतो तसं ठेवायचं नाही आहे. पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स बघा, आता इथे एक मी कढई तापायला ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं, छोटे चमचे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामध्ये जिरी, मोहरी टाकायची आणि बारीक चिरलेला कांदा हा टाकायचा आहे. आता इथे मी चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेतला आहे बघा. तर खूप बारीक असा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट आपण जी बनवली होती ती त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आवडीप्रमाणे टाकायची. ती पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं. कांदा हा चांगला परतून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये बघा थोडीशी हळद टाकायची कलर येण्यासाठी. कांद्याचा कच्चेपणा पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे असं तेलामध्ये परतून घ्यायचं. थोडी कोथिंबीरसुद्धा फोडणीमध्ये टाकायची आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता त्यानंतर आपण स्मॅश केलेला बटाटा यामध्ये मिक्स करून घेऊया. तर स्मॅश केलेला बटाटा पण हा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मी बघा किती छान असा हा बटाटा पूर्णपणे स्मॅश करून घेतलेला आहे. अगदी प्लेन करून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता बघा पावसाळ्याचे दिवस आहे. वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी हे सगळेच करतात आणि या दिवसांमध्ये असं चटपटीत खायचं मन होतंच प्रत्येकाचं. तर मग त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी बनवून बघा. एवढं पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. अगदी तुम्ही इव्हिनिंगला, मॉर्निंगला कधीही तुम्ही करू शकता. एवढं टेस्टी आणि रुचकर लागतो. लहानच काय तर मोठेसुद्धा जाम खुश होतील. तर आता इथे प्लेन अशी भाजी छान बनवून घेतलेली आहे बघा. त्यानंतर पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर मी त्यामध्ये टाकली. कोथिंबीर थोडी जास्त टाकली तर टेस्ट आणखीन वाढते. आता ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा. भाजी व्यवस्थित परफेक्ट तयार झालेली आहे. त्यानंतर गॅस ऑफ केला. आता इथे आपल्याला लागणार आहे ब्रेड. तर इथे मी छोटा ब्रेड आणलेला आहे पॅकेट आणि अगदी फ्रेश आहे. त्यानंतर बघा आता एका बाउलमध्ये आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. तर इथे मी चौघांसाठी बनवते. तर एक कप बेसन पुरेसं होतं किंवा तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊ शकता. एक मीडियम साईजची वाटी घेऊ शकता. तेवढं बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे इथे. तर इथे मी आता चमचे, जे मोठे चमचे आहेत ते 4 चमचे घेतलेत, म्हणजे जवळपास 1 वाटीचं प्रमाण आहे. तर आता 1 कप किंवा 1 वाटी. आता यामध्ये बघा थोडंसं मीठ टाकायचं आणि लाल तिखट टाकायचं आहे. हे व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून तर परफेक्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं. हे पीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. कुठेही गाठी वगैरे गुठळ्या अशा राहिल्या नाही पाहिजे पिठाच्या. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि विस्करने असं व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकाच डायरेक्शनने फिरवून बघा, मी तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं करून घ्यायचं आहे. आणि शक्यतो पीठ भिजवताना असं मोठं पसरट असं भांडं घ्यायचं आहे किंवा एखादं बाऊल असं पसरट घ्यायचं आहे की जेणेकरून ते व्यवस्थित असं मिक्स करता येईल. आणि बेतानेच पाणी घालायचं आहे. अगदी जास्तीचं एकदम पटकन घालायचं नाही आहे. एकदाच थोडं थोडं घालून व्यवस्थित असं ते एका डायरेक्शनने फिरवून व्यवस्थित हे पीठ मिक्स करून एक परफेक्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्हाला मी दाखवतेच आहे. तर हे बघा अशा पद्धतीने. आता कुठेही असं पिठाच्या गाठी गुठळ्या राहिलेल्या नाही आहे.
तर हे बघा, याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे. सैलसर ठेवायची, जास्त पण सैल नाही किंवा जास्त पण घट्ट ठेवायचं नाही आहे. अगदी परफेक्ट होईपर्यंत असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर असं एक ब्रेडचा स्लाईस घ्यायचा, त्यावर हे जी आपण भाजी बनवलेली आहे बटाट्याची ती व्यवस्थित चमच्याने त्यावर पसरवून घ्यायची आहे. बघा, जसं व्हिडिओ दाखवलं त्या पद्धतीने करायचं आहे, व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे. आता इथे मी छोट्या साईजचा ब्रेड वापरलेला आहे. 2 प्रकारचे ब्रेड भेटतात ब्रेडचं पॅकेट, एक मोठ्या साईजचं आणि एक छोट्या साईजचं मीडियम साईजचं. तर ते मीडियम साईजचं मी घेतलेलं आहे. तर ते व्यवस्थित अगदी परफेक्ट आपल्याला करता येतं, कारण मोठा जो ब्रेडचा स्लाईस होतो ते खूप मोठं होतं. आता हे बघा, असं जे भाजी ठेवल्यानंतर वरती अजून एक ब्रेडचा स्लाईस ठेवायचा आणि असं चॉपिंग बोर्डवर व्यवस्थित ते कट करून घ्यायचं आहे अगदी मधोमध. तर तुम्हाला प्रश्न पडला होता की एक कप बेसनपासून ही कुठली भन्नाट रेसिपी, तर हे आपण पॅटीस बनवते बघा. तर हे असं घरगुती तुम्ही फ्रेश पॅटीस बनवलं तर लहानच काय तर मोठेसुद्धा जाम खुश होतील. आणि बघा, वडापावपेक्षाही जास्त भारी टेस्ट पॅटीसची लागते. वडापाव तर हा सगळ्यांचा आवडता आहेच, पण जरा थोडा आगळा वेगळा प्रकार म्हटलं तर असं हे पॅटीस तुम्ही बनवू शकता. आता हे बघा, मी सगळी तयारी करून घेतली. तेल गरम करायला ठेवायचं आहे कढईमध्ये आणि आता इथे मी ज्या वेळेला करायला घ्यायचं आहे त्या वेळेलाच अगदी 2 मिनटं अगोदर त्यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे. अगदी चिमूटभर किंवा एक छोटासा चमचा त्याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे खायचा आणि ते पुन्हा विस्करणे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच ही प्रोसेस करायला घ्यायची आहे. त्यामुळे अगोदरच ही सगळी तयारी अगोदरच करायची आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे, नॉर्मल गॅस ठेवायचा आणि लगेच हे ब्रेडच्या स्लाईसमध्ये भाजी लावून लगेच कट करून असं पिठामध्ये टॅप करायचे आणि लगेच अलगद तेलामध्ये सोडायचे. जरा थोडंसं काळजीपूर्वक जपून सोडायचं आहे आणि मोठ्या कढईमध्ये, जाडबुडाच्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे. म्हणजे गॅस जरी आपण नॉर्मल ठेवला तरी खाली असं जास्त जळलं जात नाही किंवा लागलं जात नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, पटकन लाल कलर येतो आणि आतमध्ये थोडंसं कच्चंच राहतं, त्यामुळे पोटाला त्रास होऊ शकतो. पावसाळ्याचे दिवस आहेत तर व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे, जास्त कमी पण नाही आणि जास्त हाय पण नाही. आता हे मी पॅटीस व्यवस्थित मधोमध सोडून घेतलेलं आहे. तर तुम्ही मोठी कढई आहे 2 किंवा 3 या प्रमाणामध्ये टाकून तळून घेऊ शकता. तर आता गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल आहे आणि अलगद असं पलटी करायचे झाऱ्याने किंवा तुम्ही उलाटणीच्या साहाय्याने. तर अजून मला असं वाटतं 2 मिनटं होऊ द्यावं आणि नंतर पलटी करायचं आहे. काही वेळेला काय होतं की वरती जे पीठ असतं तर ते कढईला असं चिकटलं जातं आणि पलटी करताना सुद्धा तेल उडू शकतं, त्यामुळे काळजीपूर्वक करायचं आहे. तुम्ही बघू शकता पॅटीसला कलर खूप छान आलेला आहे. अगदी बाहेर आपण पॅटीस खातो त्यापेक्षाही खूप छान फ्रेश असं आणि असं टम्म फुगलेले आहेत बघा. त्यामुळेच ज्या वेळेला आपण सोडा घालतो त्यावेळेला लगेच ही प्रोसेस करायला घ्यायची आहे. जर अगोदरच तुम्ही सोडा घालून ठेवलं तर ते व्यवस्थित असे फुगले जात नाहीत किंवा मग तेल शोषलं जातं. बऱ्याच वेळेला आपण जर अगोदर सोडा घालून ठेवलं ना तर भजी वगैरे पण बघा जास्त तेलकट होतात. त्यामुळे ज्या वेळेला आपण करायचं आहे आपल्याला त्यावेळेला सोडा घालायचा आणि लगेच करायला घ्यायचं आहे. तर एवढे छान टम्म फुगतात. भजी असू द्या, वडापाव असू द्या किंवा पॅटीस असू द्या. आणि कलर पण खूप छान आला आहे. अगदी आपण बाहेरून आणतो त्यापेक्षाही असे छान टम्म फुगलेत आणि बघा असे फ्रेश बनवून तुम्ही मुलांना दिलं तर मुलंच काय मोठेसुद्धा आवडीने खातील आणि परत बनव असं बोलतील बघा. ते आता पावसाळ्याचे दिवस हे नक्की करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला अशा आगळ्या रेसिपी पाहायला मिळतील. आता इथे बघा मी त्याच पद्धतीने इथे मी 2 किंवा 3 या प्रमाणामध्ये सोडून घेते आहे, कारण कढई मोठी आहे त्यामुळे 3 अगदी व्यवस्थित याच्यामध्ये तळले जातील. कारण ते तळल्यानंतर असे फुलतात आणि फुगून मोठे होतात, त्यामुळे व्यवस्थित असे आपल्याला तळून घ्यायचं. जर छोट्या साईजची कढई असेल तर 2च टाका, जर मोठी असेल तर 3 या प्रमाणामध्ये तळायचे आहेत आणि अलगद पलटी करायचं आहे, कारण तेल उडलं जातं. तर एवढे छान टम्म फुगणारे हे पॅटीस, वाव मस्तच.
आणि कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत गेलेला आहे. आणि व्यवस्थित तेल निथळून बघा काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये. अजिबात तेलकट होत नाही बघा आणि खाल्ल्यानंतरसुद्धा त्रास होत नाही, विशेष म्हणजे कारण आपण व्यवस्थित असे हे तळून घेतलेले आहेत. तर आता मी पटपट असे 2 ते 3 टप्प्यामध्ये करून घेतलेत. तर अगदी 4-5 बटाटेसुद्धा पुरेसे होतात. आता पॅटीस तर झालं आहे, तर आपल्याला हिरवी मिरची तर हवी त्याच्यासोबत. तर मग ह्या हिरव्या मिरच्या मी कोवळ्या घेतलेल्या आहे. त्या स्वच्छ धुतल्या, सुकवल्या कॉटनच्या फडक्यावर आणि त्यानंतर असं गरम तेलामध्ये ह्या आपल्याला अगदी तळून घ्यायच्या आहेत. आता बऱ्याच वेळेला तेलात टाकलं तर त्या तडतड उडतात किंवा तर बाहेर उडलं जातं, त्यामुळे त्यावर झाकण ठेवायचं 1-2 मिनटं आणि लगेच असं झाकण काढून त्या अधूनमधून हलवायच्या आहेत आणि थोडं काळजीपूर्वक करायचं आहे. कारण उकळत्या तेलामध्ये, गरम तेलामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर त्या खूप बाहेर जास्त उडल्या जातात आणि अलगद अशा झाऱ्याने काढून घ्यायच्या तेल निथळून एका प्लेटमध्ये. तर असं गरमागरम पॅटीससोबत अशा मस्त कोवळ्या हिरव्या मिरच्या म्हटलं तर वाव, मस्तच सुटले ना तोंडाला पाणी. नक्की ट्राय करून बघा. आता त्यावर मीठ टाकायचं. मीठ थोडंसं जास्तीचं टाकलं तर मिरच्यांना चव पण छान येते आणि मिरच्या घेताना कमी तिखट किंवा अशा कोवळ्या घ्यायच्या आहेत बघा. अगदी तिखट मिरच्या इथे खाण्यासाठी घ्यायच्या नाही, कारण पोटाला नंतर त्रास होऊ शकतो. तर असे छान गरमागरम पॅटीस झालेले आहे. नक्की ट्राय करून बघा. कसे झालेत कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा. झालेत ना छान. आणि ह्या पावसात फॅमिलीसोबत मस्त सर्व करा. थँक्यू.